मंडळी नमस्कार, प्रवीण ताडे, गावरान नाईटीचा उकीर या ठिकाणी आलोय। ख्रिश्चन मिशनरीच्या आखृत्यात चालणारी हॉली क्रॉस शाळा आहे। परत थोडा साऱ्यालाच माहित आहे ख्रिश्चन मिशनरी शाळा आहे, हॉली क्रॉस शाळा आहे। तर या ठिकाणी सुंदर सुंदर असे भिंतीचित्र काढले आहेत की पक्षी वाचवा, शेवबर्ड, धरती की यही पुकार, पर्यावरण को रखे ख्याल, जीवन में स्वस्थ रहना है, तंबाखू से दूर रहना है, पाणी संवर्धन करा, हे वेगवेगळे या ठिकाणी सिग्नल वगैरे दाखवले, सुंदर चित्र काढले आहेत। या चित्राबद्दल मी या शाळेचं बुद्धिमत्तेचं कौतुक करतो। रेड्यूस, रियूज, रिसायकल, हॅपीनेस अर्थ असा। पण या ठिकाणी एक चित्र काढला आहे ना, हे चित्र पहा, एक विद्यार्थी आहे, खाली पुस्तकाचे चित्र आहेत, त्याच्यावर पाय देऊन तो सक्सेस प्राप्त करत आहे। पुस्तकं दाखवल्यात, खाली पुस्तकं। आमच्या हिंदू संस्कृतीले पुस्तक म्हणजे आमचं ज्ञानाचं एक खजाना आहे, ते वापरून आम्ही त्या ठिकाणी सर्व करतो। पण या ठिकाणी हे चित्र येणं दाखवलं आहे की एक विद्यार्थी या सक्सेस साठी दाखवत आहे, पुस्तकावर पाय देऊन या ठिकाणी हे विद्यार्थी या ठिकाणी दाखवत आहे। सरासर या ख्रिश्चन मिशनरीच्या आखृत्यात चालणाऱ्या हॉली क्रॉस शाळा या ठिकाणी भिंती चित्राच्या माध्यमातून सरळ सरळ पुस्तकाचा अपमान करत आहे। आता लय जण म्हणतील या गावरान 90 वरील काही काम नाही, हे काय केले। याच्या आधी 3 दिवसाच्या आधी मी या शाळेत गेलो, त्याला सांगितलं की असं असं तुमचं चित्र आहे। त्यानं पहिली गोष्ट तर मला ओळखलं नाही, जाऊ द्या, वाटेचं लय मोठं काम आहे, ओळखलं नाही। दुसरी गोष्ट इज्जतही दिली नाही, जाऊ द्या, आपण काय कोणी इज्जत दिली नाही म्हणून काय आपली इज्जत खराब होत नाही। तिसरी गोष्ट पाहून घेऊ, करून घेऊ असं त्यानं उत्तर दिलं। 2-3 दिवसात करतो, बरं नाही दिले, 4 दिवस दिले, 4 दिवसानंतर याच्यात केलं नाही। आता अजून काही जण म्हणतील की बा पुस्तकाचा वापर झाल्यावर आपण ते रद्दी म्हणून वापरतो, हे करतो। ते पुस्तकाचा वापर झाल्यावर रद्दी करत असतील ते वैयक्तिक सब्जेक्ट झाला, पण ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होते त्या ठिकाणी त्या भिंतीवर असं जर चित्र काढल्या जात असेल तर हा सरासर पुस्तकाचा अपमान आहे। याविषयी ज्येष्ठ पत्रकार आमचे संजय काका जोशी आहेत, त्याचं याच्यावर काय मत आहे आपण ऐकून घेऊ। तर माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय काका जोशी आहेत। काका, काय म्हणणं आहे याच्यावर? हमारे हिंदू संस्कृति में कहा जाता है, कहावत है, विद्या विनिमय देवतम। हाँ, हम विद्या को सरस्वती का रूप मानते हैं। बच्चे जो है पुस्तकों के ऊपर कभी पैर नहीं देते, गलती से पैर भी पड़ जाए तो उसके पैर पड़ते, माफी मांगते उस पुस्तक से। तो यहाँ जो जिस हिसाब से उनकी भावनाएं गलत नहीं है, लेकिन जो चित्रीकरण है वो गलत है। पुस्तकों का और छात्र का बहुत नजदीक का संबंध रहता है, और छात्र अपनी पुस्तकों को अपनी सरस्वती माँ का दर्जा देते हैं। सरस्वती माँ के ऊपर पैर देते हुए कोई छात्र यदि सफलता प्राप्त कर रहा है तो निश्चित रूप से अयोग्य कहा जाएगा, ऐसा मेरा कहना है। और छात्रों के लिए विद्या का बहुत महत्व है। पुस्तकें विद्या का दर्जा देती है, पुस्तकों में सरस्वती होती है और सरस्वती माँ के समान होती है, तो माँ के ऊपर पैर देके कैसा चढ़ा जाएगा? तो ये तो बिल्कुल सरासर गलत है, और अधिकांश लोग इस चित्र का निषेध कर रहे हैं। अधिकांश लोक या चित्राचा निषेध करतात, अशा पद्धतीचं जे वाक्य आमचे ज्येष्ठ पत्रकार संजय काका जोशी यांनी सांगितलं। जे हॉली क्रॉस शाळा आहे हे अल्पसंख्याक दर्जाची शाळा आहे। अल्पसंख्याक नुसतं मुस्लिमच नसतात, अल्पसंख्याकमध्ये ख्रिश्चन येतात, अल्पसंख्याकमध्ये जैन येतात, अल्पसंख्याकमध्ये शीख समुदाय सुद्धा येते, आणि अल्पसंख्याकमध्ये मुस्लिम येतात। हे ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, जैन हे अल्पसंख्याकमध्ये होतात। हे हॉली क्रॉस शाळा अल्पसंख्याक दर्जाची शाळा, या ठिकाणी अल्पसंख्याक विद्यार्थी संख्या किती आहे? दुसरी गोष्ट याचं माझ्याजवळ एक व्हिडिओ फुटेज आहे, ज्यामध्ये या शाळेला 100% अनुदान असून मोफत शिक्षण प्राथमिक द्यावं लागते, तरी हे पैसे घेतात। हे पैसे घेतात। या वर्षी जर या शाळेत ऍडमिशन करताना जर कोणाला रुपया जर द्यायचं काम पडलं, हा काही एखादं समजा काही स्पोर्ट्सचा कार्यक्रम असला किंवा गॅदरिंग असलं किंवा वेगळी काही गोष्ट असेल, त्याचे पैसे द्यायचं काम पडलं तर ते हरकत नाही। पण प्रवेशासाठी या शाळेत जर तुम्हाला पैसे मागितले, गावरान नाईटीचा खाली नंबर आहे, त्याच्यात संपर्क करा। या शाळेचं काय करायचं ते आपण पुढे पाहून घेऊ। पुढचे अजून 5 दिवस मी या शाळेला देतो। पुढच्या 5 दिवसात जर त्याने हे जर चित्र काढलं तर या ठिकाणी गावरान नाईटी स्वतः लोगो या ठिकाणी एक डिझायनर आणला जाईल, आणि या ठिकाणी गावरान नाईटी म्हणजे दुसरा काहीतरी संदेश देईल, मी की लोगो घेऊन येत नाही। तर या शाळेचा या गोष्टीचा जाहीर निषेध होत आहे। याच्यावर जर समजा शिक्षण अधिकारी साहेब जर मला पंचायत समितीत जर भेटले तर त्याला नक्की मी एक गोष्ट दाखवतो। ह्या हॉली क्रॉस शाळेचा पुस्तकाप्रती असणाऱ्या अपमानाचा जाहीर निषेध करतो। तुम्हाला याबाबत काय वाटते कॉमेंट करून नक्की कळवा। मला कोणाचा द्वेष करायचा नाही, पण या ठिकाणी पुस्तकाचा अपमान या हॉली क्रॉस शाळेच्या भिंती चित्रावून होता इतकं मात्र नक्की। प्रवीण ताडे, जय सोबत साहिल सोबत, गावरान 90 परतवाडा।